बाळेगावाला प्रस्तावित वडाळा अप्पर तहसीलला जोडण्यास नागरिकांचा तीव्र विरोध. उत्तर तहसीलदारांना निवेदन सादर. निर्णय मागे न घेतल्यास लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा. बाळेगावचा समावेश प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय वडाळा इथं करण्याच्या निर्णयाला बाळे ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवत उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात उत्तर तहसीलदारांना निवेदन सादर केले. हा निर्णय तात्काळ रद्द करून बाळेगावचा समावेश पूर्ववत मुख्य तहसील कार्यालयातच ठेवावा, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. निवेदनात म्हटलंय की शासन स्तरावर बाळेगावचा समावेश प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय वडाळा अंतर्गत करण्याचा विचार सुरू असून हा निर्णय नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत गैरसोयीचा ठरणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच मजूर वर्गाला शासकीय कामांसाठी मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. ग्रामस्थांनी मांडलेल्या आक्षेपानुसार बाळेगावापासून वडाळा येथील प्रस्तावित कार्यालयाचं अंतर सुमारे 25 किलोमीटर आहे. त्यामुळे उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, फेरफार, महसुली तक्रारी यांसारख्या साध्या शासकीय कामांसाठीही नागरिकांना वारंवार लांबचा प्रवास करावा लागेल. त्यामुळे वेळ आणि पैशांचा मोठा अपव्यय होणार असून गरीब, शेतकरी, मजूर व सर्वसामान्य नागरिकांना त्याचा सर्वाधिक फटका बसेल. तसेच बाळे ते वडाळा दरम्यान सार्वजनिक वाहतुकीची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्यानं ज्येष्ठ नागरिक, महिला व दिव्यांग व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागेल. सध्या बाळेगाव ज्या मुख्य तहसील कार्यालयाशी संलग्न आहे, भौगोलिक अडचणी, नागरिकांची गैरसोय आणि वाढणारा आर्थिक भार लक्षात घेऊन बाळेगावाला प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय वडाळा इथं जोडण्याचा निर्णय तात्काळ रद्द करून पूर्ववत मुख्य तहसील कार्यालयातच ठेवावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्यथा नागरिकांच्या हक्कासाठी व न्यायासाठी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय. उत्तर तहसीलदारांना निवेदन देताना किशोर काका पाटील, सुभाष मामा डांगे, सुनील भाऊ भोसले, मारुती अण्णा तोडकरी, विश्वनाथ पाटील, राजेंद्र पुजारी, प्रभाकर भालेकर, दीपक कांबळे, निशांत कांबळे, तुकाराम तोडकरी, संतोष तोडकरी, अजिम शेख, कृष्णा राठोड, विनोद तोडकरी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. तहसील कार्यालय हे वडाळ्याला गेले असे आम्हाला कळाल्यामुळे आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो आहोत. तरी बाळे परिसरातील व बाळे हे तहसील कार्यालय आम्हाला वडाळ्याला न करता सोलापूर शहरामध्येच आमची सुखसुविधा व्हावी या मागण्यासाठी आम्ही सर्व बाळे ग्रामस्थ व सर्व पदाधिकारी, नगरसेवक या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहोत. माजी नगरसेवक बाळे, तर तुम्ही जे आत्ता प्रश्न विचारलात की तिथं जाण्याने तुम्हाला काय अडचण आहे. आता बाळे भागातून शाळेचे दाखले किंवा उत्पन्नाचे दाखले हे काढण्यासाठी 4 किलोमीटरवर येणारी व्यक्ती ते 22 किलोमीटर तिकडे कशाला जाईल. ते आम्हाला अन्याय करायचे. तो अन्याय आमच्यावर होऊ नये गोरगरिबासाठी. 8 ते 10 हजार जनता आहे. 8 ते 10 हजार जनतेचं म्हणणं आहे की आमचं कार्यालय इथंच राहावं, ह्याला जोडावं. इतर गावात त्यांनी घेतले, आम्हाला त्याच्याबद्दल काही विरोध नाही. हां, आमची अशी ठाम मागणी. त्यासाठी आम्ही काही करण्यास तयार आहे, पण शासनाने आमचा विचार करा. किशोर रंगनाथ पाटील बाळे, मुलकी वतनदार पाटील. आज मी या तहसील ऑफिसला निवेदन चौकरी आलो की तहसील ऑफिस वडाळ्याला जायचं असं प्रस्ताव आहे शासनाचा. देश स्वतंत्र झाल्यापासून बरेच लोकसंख्या वाढली आहे. ऑफिस वेगवेगळे होणं आमचा विरोध नाही, परंतु 1992ला हद्दवाढ झाली आणि बाळे गाव आमचं शहरात आलं आहे. अशा परिस्थितीत वडाळ्याला तहसील ऑफिस नेऊन पुन्हा आम्हाला ग्रामीण भागात टाकण्याचा यांचा विचार आहे. ते आमच्या बाळ्यापासून 20-25 किलोमीटर जास्त आहे. तरी आमची निवेदन आहे शासनाला की सदर जे तहसील ऑफिस व्हायचं आहे तहसील आणि जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात सगळीकडे व्हायला लागले, त्यांच्यात आम्हाला त्याचा विरोध नाही. फक्त आमचं बाळेगाव शहरातच आहे आज 92पासून. तर सदर गाव तहसील ऑफिस वडाळ्याला न जोडता प्रॉपर शहरातच आमचं गाव राहावं असं आमचं निवेदन आहे. त्यासाठी आम्ही वाटेल ती लढा देण्यात तयार आहे. रस्ता रोको, आंदोलन वगैरे आम्ही पुढे भाविल तयार करू. तरी शासनाला आमची विनंती आहे की हे कार्य आमचं थांबावं, एवढीच आमची नम्र विनंती. जय महाराज. प्रशासनाचं असं म्हणणं आहे की वडाळ्याला जरी कार्यालय झालं तर कुठलाही फरक पडणार नाही. तर मग कशासाठी हे फरक पडणार नाही? म्हणजे आम्ही खुद्द आता 92पासून शहरवासी झालो. पुन्हा आम्हाला ग्रामीण भागात टाकण्यात 20-25 किलोमीटर आमचं तिकडं जाणं येणं हे सगळं वाढतं आहे. आणि दुसरी गोष्ट, गरज असेल तर नक्कीच ना, तसं सेंट्रल पण नाही. वडाळा हे असं एकदम आउटसाईडला आहे. आता आमचं बाळा सोडा एकदम बेलाटी, डोणगाव
किंवा पाथरी हे गावात 30-40 किलोमीटर सगळं शहर ओलांडून तिकडे जायचं, तो त्यांचा प्रश्न, आम्ही त्याच्यात काय बोलू शकत नाही. पण आमच्या बाळावर अन्याय होतो यावर आम्हाला खात्री यासाठी आम्ही वाटेल ते आंदोलन करण्यास तयार आहोत. साहेब तोडकरी, आमचं जे बाळेजी गाव आहे, गाव म्हणण्यापेक्षा शहर, ते आमचं मुख्य उत्तर तहसील ऑफिसला असताना अप्पर तहसील कार्यालय वडाळा इथे जोडण्यात आलेलं आहे. आमचं गाव जवळजवळ 92ला महापालिका हद्दीत गेलेलं आहे गाव. त्यामुळे आमचे जे इतर शासकीय कार्यालय आहेत, म्हणजे आमचं भांडाचं कारण हेच आहे किंवा विरोध करण्याचं कारण हेच आहे की जी बाकीची कार्यालय आहेत आमचे, समजा रेशन ऑफिस आहे तर आमचं झोन दिलेलं आहे, झोन क्रमांक मग तिथं आमचं रेशन ऑफिस ग्रामीणला येत नाही, झोनला येणार. झोनला अन्न सुरक्षेचा दाखला आहे, म्हणजे रेशन मिळण्यासाठी, ज्यांना रेशन मिळण्यासाठी उत्पन्न दाखला लागतो, तो दाखला काढण्यासाठी आम्हाला 25 किलोमीटर वडाळ्याला जावं लागणार. तिथून परत ही सबमिट करायसाठी परत आमच्या ऑफिस आहे 2 किलोमीटरवर रेशनचं, मग ॲफिडेविट आणि रेशन उत्पन्न दाखला आणण्यासाठी जाऊन वडाळ्याला. मग हे खूप अडचणीचं आणि त्रासदायक आहे. पण हीच गोष्ट नाही, महापालिका जर नळ कनेक्शन घ्यायचं असेल तर आम्हाला 100 रुपयाचा बॉन्ड मागतो. 100 रुपयाचा बॉन्ड मागितल्यानंतर आम्ही बॉन्ड करायला जायचं वडाळ्याला आणि आणून द्यायचं 2 किलोमीटरवर महापालिकेत. म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टीसाठी आम्हाला कागदोपत्री सही शिक्का किंवा अधिकाऱ्याच्या सही शिक्क्यासाठी जायचं वडाळ्याला आणि आणून द्यायचं परत आमच्याच घराजवळ. मग ही पूर्ण त्रासदायक आहे आणि महापालिका हद्द असल्यामुळे आम्हाला ग्रामीणला जोडण्यात काही उपयोग नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्याचे दाखले असतील, विद्यार्थ्याला 25 आणि वाहतुकीची कुठलीही शासकीय सोय नाही, सार्वजनिक वाहतुकीची सोय नाही. त्यामुळं आमचं ऑफिस आहे तसं आमचा विरोध म्हणजे तिकडून सोडून तिकडं जोडा, तिकडून सोडून तिकडं जोडा नाही, आमचं आहे तिथंच ठेवा. आम्हाला बाकी कुठला विरोध नाही आमचा, एवढंच.